नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बनवलेली मी टिफिनला भोपळ्याची भाजी, लाल भोपळ्याची भाजी बनवलेली. आणि ही भाजी आहे ना, मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली, मिरचीवर. म्हणजे जास्त मसाले न घालता जेव्हा आपण भाज्या बनवतो ना, तेव्हा त्या खूप टेस्टी होतात. कुठलीही भाजी जास्त मसाले न घालता त्याचा मूळ फ्लेवर टिकून राहतो आणि खूप टेस्टी होते. तर या भाजीमध्ये पण मी फक्त तेल घेतलं, राई जिरे टाकले, त्यानंतर मिरची टाकली, कढीपत्ता, लसूण, हिंग, हळद एवढेच मसाले घातले आणि त्यानंतर मग ही भाजी यामध्ये घालून घेतली. त्यानंतर बारीक गॅसवर त्याला शिजू दिलं आणि 5-7 मिनटात ही भाजी तयार होते आणि खूप टेस्टी झालेली ही भाजी. आणि मुलासाठी हे पनीर बनवलेलं मी सकाळी. मिस्टरांना म्हटलं पनीर पण देऊ का तुम्हाला, आता ते म्हणाले नको, मला फक्त ती भोपळ्याची भाजीच दे. मग मी म्हटलं ठीक आहे, मग पनीर ठेवलं तसंच, म्हटलं खाऊ आम्ही. त्यानंतर मग खिचडी बनवलेली टिफिनला, चपाती, पापड दिला, कांदा, लोणचं आणि एक लाडूही दिला. असा आजचा टिफिन झाला माझा पॅक.